सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक 136 ते 140. ऐसा अद्भुत तुरम बंबाळू ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू देव म्हणती प्रळय काळू ओढविला आजी. ऐसी स्वर्गी मातू देखोनी तो आकांतू तव पांडव दळा आतू वर्तले काई. हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेथ गरुडाची ये जावळी येचे कातले चारी. की पाखांचा मेरू जैसा रहमवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटली या दिशा जयाचेनी. जेथ अश्ववाहकू आपण वैकुंठीचा राणा जान तया रथाचे गुण काय वर्णू. अर्थात अशा प्रकारचा तो भयंकर वाद्यध्वनी ऐकून ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाला आणि इंद्रादी देव तर आज हा प्रलयकाल ओढवला की काय असे म्हणू लागले. याप्रमाणे स्वर्गलोकात दानादान उडून गेली असता इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा. जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेर घर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्यास गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 घोडे जुंपलेले असून पंख असलेल्या मेरू पर्वताप्रमाणे तो श्रेष्ठ रथ तेथे शोभला. त्याच्या तेजाने 10 दिशा भरून गेल्या. ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारथी होते त्या रथाचे गुण वर्णन किती करावे. रामकृष्ण हरी माऊली.